या महाराष्ट्रात काही कवी पण जन्माला येतात आणि ते निरनिराळ्या प्रसंगातून निर्माण होतात. म्हणजे बघा, तरुण वयात एखाद्या मुलीच्या प्रेमात पडायचं. तुम्हाला आवाज क्लिअर कळतोय का? थोडं गणगणतय म्हणून म्हटलं. तरुण वयात एखाद्या मुलीच्या प्रेमात पडायचं, तिथून त्यांची कविता चालू होते. ज्यांना मुलगी मिळते त्यांची कविता थांबते, ज्यांना मुलगी मिळत नाही ते जगात राज्य सोडतात कविता ऐकवत. अशा या निर्णया प्रसंगातून निर्माण झालेले आपले कॉमेडी कवी मी आपल्या समोर आणणार आहे. सर्वप्रथम येत आहेत महाराष्ट्राचे कवी रामदास पाध्ये. कशा प्रकारे कविता सादर करतात बघूया. रामदास पाध्ये आगळेवेगळी स्टाईल आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आत्महत्या. झाली आत्महत्या. यानंतरचे कवी आहेत सच्चिदानंद एकटे. ते जरा वयाने म्हातारे आहेत, बुजुर्ग आहेत. ते येत आहेत. काय हसतोय? अरे कविता तरी ऐक की माझे. जरा धान के. अरे काय चाललंय? काय पालखीला काय तुझ्या? माझ्या कवितेचं नाव आहे म्हणून आत्महत्या. वीज झाली आकाशी, वीज झाली आकाशी, जोराचं वारं सुटलं. वीज झाली आकाशी, जोराचं वारं सुटलं. छाती लागले धडधडू, शर्टाचं बटन तुटलं, शर्टाचं बटन तुटलं. शांत शांत रात्री पावसाचं थैमान, शांत शांत रात्री पावसाचं थैमान. सारच कसं वाटू लागलंय भयान 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 भयान. मी म्हणालो माझ्या बायकोला, मी म्हणालो माझ्या बायकोला बंद कर खिडक्या. ती मला म्हणाली बाहेर ओढतायत बेडक्या, गमलो प्रदोडक्या, गमलो प्रदोडक्या. यानंतर ते कवी आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज रणधुंदार भसाळे. माझ्या कवितेचं नाव आहे खोबरं. माझ्या नशिबाच्या पलकी म्हणून माझ्या आवडीचं खोबरं दैवाच्या खाली चौफेर जायला इकडं तिकडं झाले चौफेर. मी सायला वेळ झालो. काय झालो? सायला वेळ झालो. रात्री जाऊन पेरू सकाळी सांगत झालो. यानंतर कवी आहेत राजकारणातील बुलंद आवाज रामदासजी आठवले साहेब. माझी कवी सुरू होत आहे. माझं नाव आठवलंय, मला सगळं आठवतं. एक मिनिट मी करत नाही फक्त कविता, मजेत राजकारणाचा आहे दम. मी करत नाही फक्त कविता, मजेत राजकारणाचा आहे दम. आणि दिल्लीच्या राजकारणाचा मीच बाजीराव सिंघम. यानंतरचे कवी आहेत चंपकलाल अडवाणी. आगळेवेगळे कवी आहेत चंपकलाल अडवाणी. एके दिवशी काय झाले, एके दिवशी काय झाले. सलमान म्हणाला कतरीनाला, सलमान म्हणाला कतरीनाला तू माझी होशील का. सलमान म्हणाला कतरीनाला तू माझी होशील का. कतरीना म्हणाली सलमानला तू नेहमी उघडा असतोस, 2 शर्ट घेशील का. अशा निर्णया प्रसंगातून निर्माण झालेल्या कवींचे कवी संमेलन आपल्या समोर सादर झाले. आवाज थोडा कमी करता का? हॅलो हॅलो हॅलो. ओके ओके ठीक आहे सर. ओके हॅलो. यानंतर आपल्या आता मराठी शाळा बघतो आपण, बरोबर का? बरेच मराठी शाळा म्हणजे सगळ्यात गमतीदार शाळा म्हटलं तर मराठी शाळा. या मराठी शाळेत कधी काय होईल सांगता येत नाही. आणि ह्या मराठी शाळेत सगळी वेगवेगळ्या जाती धर्मातील मुलं असतात. हो, वेगवेगळ्या जाती धर्मातील मुलं असतात. कोण ब्राह्मणाचा असतो, कोण शाहिराचा असतो, कोण तमासगिराचा असतो, कोणी असू शकतो.
अशाच एका गावच्या शाळेत वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं होती आणि मास्तरांनी सांगितलं चला उद्या बेचा पाडापाठ करून या. मुलं आपली सगळी बेचा पाडापाठ करून आली आणि बेचा पाडापाठ करून आल्यानंतर मास्तरांनी सांगितलं बंड्या हो आता बेचा पाडा म्हण चल. त्यात बंड्या हा ब्राह्मणाचा मुलगा. तर बेचा पाडा कसा म्हणतोय बघा बंड्या. चल बंड्या बेचा पाडा म्हण. बे के बे बे दुनी चार बे त्रिसा बे चौघाट बे पंचे दहा बे संग बारा बे सते चौदा बे आठशे सोळा बे 19 बे 22 शिवमंगल सावधा मास्तर आता लगेच. यानंतरचा मुलगा आहे राम्या. त्याला तमाशाचा लय नाद. तो तमाशा बघायचा कायम जाणार टावेल टाकून जायचा रात्रीचा. तो त्याला तमाशाचा नाद असल्यामुळे त्यानं तमाशाची गणगौरव त्याच्या कायम पाठ. आता ह्या बेचा पाडा तो गणगौरवच्या स्टाईल मध्ये कसा म्हणतोय बघा. राम्या बे के बे आर बे दुनी चार बे त्रिक सहा बे चौक आठ टामळांग डामळांग टामळांग डांगडांग टामळांग डांगडांग टामळांग डांग हे बे एक बे आर बे दुनी चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंच दहा बे सन बारा बे सात चौदा बे आठी सोळा बे नवे अठरा बे 22 यानंतर आपला चंद्या. चंद्या ही शाहिराचा पोरगा. शाहिरी त्याच्या नसानसात भरलेली. त्याला सांगितलं चंद्या हो बेचा पाडा म्हण. आता हे चंदू कसा बेचा पाडा म्हणतोय बघा. ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमः तुझांबे करुण प्रारंभे दपावर थापतून तुझ्याची दपावर थापतून तुझ्याची. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. बेच्या पाड्याचं गातो गुणगान हो जी जी बेच्या पाड्याचं गातो गुणगान हो जी 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 जी. बे के बे तुम्ही चार बे चौकाठ बे पंचे दहा बे सन बारा बे साती चौदा बे आठी सोळा नऊ जी 92 18 22 हो जी 92 18 22 हो जी 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 जी. बेचा पाडा डायरेक्ट पवाडा करून टाकला. तर अशा प्रकारे ही शाळा होती आणि या शाळेतल्या मुलांनी अशा प्रकारे बेचा पाडा पाठ केला होता. मुलं असतात लहान मुलं असतात. एका गावात काय झालं दोन दारुड्यांची भांडणं चालली होती आणि एक लहान मुलगा ते बघत होता. एक लहान मुलगा ते बघत होता आणि त्याला काय वाटलं की सगळी लोक बघतायत म्हटल्यावर त्याला वाटलं काहीतरी चांगली गोष्ट आहे. ही दारुडे एकमेकाला आई बहिणीनं शिव्या घालते. त्याला वाटलं ही चांगली गोष्ट आहे. तो सरळ घरी गेला आणि शेजारच्या बाईला देऊन टाकल्या शिव्या. शेजारच्या बाईच्या राजूच्या घरी शिबाई तुमचा राजू किती घाण शिवाय देतो. शिबाई 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 जाऊ द्या हो अजून लहान आहे तो. मोठा झाला की देईल ना चांगल्या चांगल्या शिव्या. लहान मुलं आहे. एक मुलगा आंब्याच्या झाडाला दगड मारतोय आणि नेम चुकला की म्हणतोय आईला नेम चुकला. पुन्हा तेच करतोय आईला नेम चुकला. तिकडून एक साधू महाराज निघाले होते. साधू महाराजांना हे काय बरं नाही वाटलं. मुलगा शिवी देतोय दगड मारतोय. साधू महाराज त्याला म्हणाले बाळ तू अजून लहान आहेस शिवी देऊ नको. त्या मुलाला कसलं काय करतोय साधू महाराज वगैरे काय. त्यानं परत तेच केलं आयला नेम चुकला. साधू महाराज भडकले आता जर शिवी दिलीस दगड मारला तर मी तुला शाप देईन. आकाशातून 20 पडे तुला डोक्यावर तू ठार होशील. त्या मुलाला वीज साधू महाराज शाप काही माहित नाही. पुन्हा त्याला दगड उचलला
आईला नेम चुकला. साधू महाराज बरेच आकाशातून वीज झाली, कडकडाट आला, धाड 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 धाड, वीज पडली साधू महाराज डोक्यावर आणि आकाशातून आवाज आला, आईला नेम चुकला. अशा प्रकारे ही लहान मुलं असतात. आमच्या गावात, खळे गाव आमच्या गावात एक धमाल विनोदी कॅरेक्टर आहे बाबूराव नावाचं. आणि हे बाबूराव नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कायम पिऊन टाईट असते, कायम फुल टाईट. काय बघत नाही दिवाळी दसरा काय बघत नाही, कायम फुल टाईट असते. एक दिवस हे बाबूराव सायकलीवरून कुठे निघाले होते आणि पलीकडच्या गल्लीतून प्रेतयात्रा निघाली होती. यांना बाबूरावला काय माहित नाही, पलीकडच्या गल्लीतून प्रेतयात्रा निघाल्या. हे आपल्या सायकलीवर ना प्रेतयात्रा समोर आली, बाबूराव डायरेक्ट सायकलीवरून ठाणे बेगाला. प्रेताची स्टाईल चेंज, माणसाला लागली शिवाय त्याला, हे बाबूराव तुला कळतं का नाही, अक्क बी करायला नाही लागा, पिऊन दारू होती सगळं अक्कल आहे का तुला, प्रेत पडलं आडवं आलं. तो कशाला बोलतोय, तो पडला जो काय बोलतोय का, तो कशाला बोलतोय. असं आमचं विनोदी बाबूराव. हे बाबूराव जेव्हा घरात असायचे तेव्हा नेहमी म्हणायचे, माझा घर, माझा टीव्ही, माझा फ्रीज. बायकोला राग आला, बहुतेक तुमच्यात कोणतरी बाबूराव आहे, तरीच एवढा हसायला लागले माणसं. ते बाबूराव पेट नाहीत ना, कधी देव म्हणजे आता विनोद फुल बरोबर होणार आहे विनोद. हे बाबूराव घरी असताना म्हणायचे, माझं घर, माझा टीव्ही, माझा फ्रीज. बायकोला राग आला, बायको म्हणली, हे बघा बाबूराव असं जर केलं तर बघा, हे माझं नाही करायचं, मी तुमची अर्धांगिनी आहे, हे सगळं आपलं आहे, हे सगळं आपलं आहे. असं जर माझं केलं तर मी निघून जाईल मायाला. असं म्हणल्या बाबूरावाला आलं टेन्शन. आता माझं केलं तर अवघड होऊन बसल, बायको मायाला निघून गेली तर खायचं वांद होईल. मग त्या बाबूरावांनी आपलं म्हणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी काहीतरी खाटेखाली शोधत होते खाण्याला. बायकोनं बघितलं, बाबूराव काय शोधताय खातेखाली, सकाळपासून तुमची लोडो बोडो चालू आहे, काय शोधताय. ते आपलं दाढीचं सामान शोधतोय. असं हे विनोदी बाबूराव. आता पुढचा जोक असा आहे की त्या जोकला काही दुःखी जोक करू का नको झाले. हे बाबूराव एक दिवस माझ्याकडे आले रडत म्हणले, अरे काय सांगू बा तुला. बाबूराव का रडताय. अरे काय सांगू तुला, काही दिवसापूर्वी माझा बाप मेला. हो बाप मेला बरोबर आहे. अरे गावातली केवढी लोक सगळी आली, म्हातारी कोतारी, मला म्हणली तुझा बाप मेला म्हणून काय झालंय, आम्ही तुझ्या बापासारखा आहे, तू आम्हाला बाप म्हण. बर मग काय झालं. अरे काय तू काय सांगू तुला. अरे काल 4-6 महिन्यापूर्वी माझी आई वारली. गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका आल्या, मला म्हणल्या बाबूराव आई मेली तर मरू द्या, आम्ही तुमच्या आईसारखं आहे, तुम्ही आम्हाला आई म्हणा. अरे पण आता काय झालं. अरे काय सांगू तुला, 3 दिवसापूर्वी माझी बायको मेली, गावातली एक पण बाय नाही आली. अरे तुमच्या बायको सारखा आम्हाला बायको म्हणा. हे असलं कॅरेक्टर बाबूराव. अशा आमच्याकडे बरेच कॅरेक्टर आहे, ती अजून ती बाहेर काढायची. आता ती पलीकडच्या बाजेवाडीत मी थोडी कॅरेक्टर बाहेर काढली होती, त्यामुळे मला वाटलं निम्मी अर्धी माणसं इथं असलेली, पण तुम्ही असताय म्हणल्यानं निम्मीच आहे, थोडीफार माणसं असलेली, बाकी सगळी नवीन आहे. चालतंय, ओके, धन्यवाद. यानंतर एक गाणं होईल, त्यानंतर आपली हास्य मैफिल अशी चालू राहील. यानंतर संभाजी महाराजांवरती एक पोवाडा सादर करतायत विशाल भरोसा.